आज आपण असं वाटण बघतोय की जे वाटण वापरून आपण व्हेज नॉनव्हेज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करू शकतो। त्या भाज्या करण्यासाठी फारसा वेळही लागणार नाही आणि हे वाटण बनवताना आपण एक थेंबही पाण्याचा वापर करणार नाही आहोत। तर असं हे वाटण फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस अगदी आरामात टिकतं। सकाळी टिफिन करण्याची घाई असू देत किंवा सुट्ट्यांमध्ये तुमच्याकडे पाहुणे येणार असतील, हे असं एक वाटण बनवून ठेवा आणि तुमचा जो पुढचा स्वयंपाक करण्याचा वेळ आहे तो देखील वाचू शकतो। ते जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। वाटण बनवण्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, एक छोटी खोबऱ्याची वाटी, त्यासोबत इथे घेतलेले आहे लसूण, आलं, 1 चमचा तांदूळ, 1 चमचा तीळ आणि ह्या ठिकाणी तुमच्याकडे जर अख्खे धने असतील तर अख्खे धने वापरा, परंतु माझ्याकडे आज इथे ही धन्याची जी अशी जाडसर पावडर आहे ती मी वापरते। कोथिंबीर हे जिन्नस वापरणार आहे। आता इथे कांदा जो आहे त्याचे पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आहेत आणि खोबरं तुम्ही हवं तर किसून वापरू शकता किंवा मग खोबऱ्याचे देखील पातळ तुकडे करून घ्यायचे। तर इथे मी कांद्याचे पातळ स्लाइस करून घेतले आहेत आणि खोबरं देखील पातळ पातळ असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी हा जो लसूण वापरलेला आहे हा गावाकडचा जो गावठी लसूण असतो तो वापरला आहे। तर त्याचा साल काढण्यासाठी हा लसूण हातावर जस्ट असा रफ करायचा आणि मग जे साल निघेल ते काढून टाकायचं। तर अशा प्रकारे हा लसूण वापरायचा असतो। आता सगळ्यात आधी आपण इथे हे जे जिन्नस आहेत हे भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथे गॅसवर एक कढई घेतलेली आहे, गॅस ऑन करायचा आणि त्यामध्ये सगळ्यात आधी तांदूळ भाजून घ्यायचे। तर तांदूळ आपल्याला फार काळपट करायचे नाहीयेत, नाहीतर मग जर वाटण आपण ज्यावेळी बनवतो तर त्या वाटणाला कडसर असा वास येतो आणि चव पण कडसर होते। त्यामुळे तांदूळ भाजताना फार कलर चेंज न करता तांदूळ भाजून घ्यायचे। तर तांदूळ भाजून झालेत, आता यामध्ये तीळ आणि ही माझ्याकडे जी धन्याची भरड आहे ती टाकून घेते। हे सगळं एकत्र चांगलं भाजून घ्यायचे। तर जसजसे तीळ भाजत जातात ते असे कढईमध्येच उडायला लागतात, तर तोवर आपल्याला हे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। आता हे सर्व जिन्नस भाजून झाले, थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर हे जे जिन्नस आहेत हे सगळे पसरवून ठेवायचे, म्हणजे मग ते लवकर थंड होतील किंवा तुम्ही फॅन खाली जरी ठेवलेत तरी देखील चालेल, परंतु क्वांटिटी थोडीच आहे त्यामुळे जस्ट पसरून ठेवा। आता इथे कढईमध्ये मी खोबऱ्याचे जे तुकडे आहेत ते टाकून घेते भाजण्यासाठी। तर इथे मी सुरुवातीला तेलाचा वापर केलेला नाही आहे, फक्त खोबऱ्याचा कलर थोडा चेंज झाला की मग याच्यामध्ये आपण टाकायचे अगदी अर्ध्या पळीलाही कमी असं तेल। आता इथे खोबऱ्याचा कलर चेंज झाला, त्यानंतर मी याच्यामध्ये अर्ध्या पळीलाही कमी एवढं तेल टाकले आणि मग हे खोबरं भाजून घेतले। तर इथे गॅसची जी फ्लेम आहे ती मी मीडियम ठेवलेली आहे। तर आता एक खोबरं पण इथे चांगलं तांबूस असं भाजून झालेलं आहे। फार काळं करायचं नाही, नाहीतर जे वाटण आहे ते खूप कडसर लागतं। तर आता हे खोबरं प्लेटमध्ये काढून घेऊयात थंड करण्यासाठी। त्यानंतर आता त्याच कढईमध्ये कांदा देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर कांदा पण भाजताना मी सुरुवातीला इथे तेल टाकलेलं नाही आहे, कांद्याचा कलर हलकासा चेंज झाला की मग त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। तर इथे सुरुवातीला मी 1 पळी तेल टाकले आणि कांदा भाजला, परंतु नंतर मला अजून 1 पळी तेलाची गरज पडली, तर मी अजून 1 पळी तेल टाकलं आणि हा कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। तर आता इथे कांद्याचा कलर तुम्ही बघू शकता की ब्राऊन झालेला आहे, इथवर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला भाजून झालेला आहे। थंड करण्यासाठी कांदा देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता ह्या ठिकाणी आपण टोमॅटो वापरतोय, परंतु टोमॅटोमध्ये पाणी जास्त प्रमाणात असतं, तर त्यातला पाण्याचा जो अंश आहे तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे टोमॅटोचे तुकडे करून ते तुकडे पण आपण इथे कढईमध्ये अशा प्रकारे भाजून घेणार आहोत आणि जेवढं शक्य असेल तेवढं ह्यातलं पाणी चांगलं आटवून घ्यायचं आणि मग हा जो टोमॅटो आहे तो आपण वापरणार आहोत वाटणामध्ये। तर आता इथे तुम्हाला दिसत असेल की पाण्याचा जो अंश आहे टोमॅटोमधला तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे। तर टोमॅटो थंड करून घेण्यासाठी तेही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे। तर सुरुवातीला जे आपण खोबरं, तांदूळ, तीळ वगैरे भाजून घेतले होते ते आता बारीक वाटून घ्यायचे। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं
त्यासोबतच इथे आपण टाकणार आहोत लसूण आणि अद्रक। आणि आता हे सर्व पाणी न टाकता चांगलं बारीक वाटून घ्यायचे। आता हे एकदम मिक्सरला चांगलं फिरवून घेतले। त्यानंतर यात अगदी एक पळीभर तेल टाकलं आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर इथे खोबरं, तांदूळ, आलं, लसूण हे सगळं वाटून झालेलं आहे। आता हा जो मसाला आहे कोरडा मसाला हा एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवून देऊयात, कारण मिक्सरला वाटल्यानंतर पण हा मसाला गरम झालेला असतो, त्यामुळे तो थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढलेला आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यात आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे सर्व वाटून घेणार आहोत। आता मी जे इथे मिक्सरचं भांडं वापरलं ते छोटं वापरले, त्यामुळे हे जे जिन्नस आहेत कांदा, टोमॅटो हे मला एक साधारण 2 ते 3 बॅचेसमध्ये असं करून वाटून घ्यावे लागलेत। पण तुमच्याकडे जर मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एकाच वेळी हे सर्व काही वाटून घेऊ शकता। आता इथे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर वाटून झालेला आहे। हे सर्व आधी वाटलेल्या वाटणामध्ये टाकायचं आणि हे जे आधीचं वाटण आहे खोबरं, तीळ आणि आत्ता वाटलेलं हे सगळं परत एकत्र करायचं, पुन्हा एकदा मिक्सरला फिरवायचं आणि चांगलं एकजीव असं हे वाटण करून घ्यायचे। तर असं आपलं हे ऑल इन वन वाटण तयार झालेलं आहे। एकदाच हे वाटण बनवून ठेवा आणि मग तुमचा जो स्वयंपाक करण्याचा वेळ आहे तो अगदी कमी होईल। तुम्हाला एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसात जास्त वेळ स्वयंपाक घरात घालवायला लागणार नाही। अगदी अर्ध्या तासाच्या आत सगळा स्वयंपाक तयार होईल। तर त्यासाठी हे वाटण असं बनवून ठेवा आणि हे वाटण बनवल्यानंतर मात्र फ्रीजमध्ये ठेवा। फ्रीजमध्ये अगदी 8 ते 10 दिवस टिकतं हे वाटण। आता आज हे वाटण वापरून मी तुम्हाला इथे बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे। तुम्ही याच्यापासून तुमच्या आवडीची कुठलीही भाजी अगदी करू शकता, मग ती पाटवडी असो किंवा चिकनचा रस्सा असो। आता इथे कढईमध्ये तेल टाकून घेतले। तेल अजून गरम झालेलं नाही आहे। त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि जो साठवणीचा काळा मसाला असतो तो टाकून घेतलेला आहे। आता हे सगळे जे मसाले आहेत हे मी घरीच बनवलेले तेच वापरलेले आहेत। आता हे सगळे मसाले जे आहेत ते तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आणि ज्यावेळी आपण असे पावडर मसाले तेलामध्ये टाकतो तर त्यावेळी तेल जास्त गरम नसावं, नाहीतर मग मसाले जळून जातील। आणि त्यानंतर याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते 1 ते 1.5 चमचे इथे टाकून घेतले। तर हे वाटण ह्या तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचे। तर त्यासाठी एक साधारण 1 मिनिट लागतो, फार वेळ लागत नाही। तर हे वाटण मसाल्यांमध्ये चांगलं परतून झाल्यानंतर मग याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकायच्या। आता इथे ही जी भाजी मी करते ही साधारण 3 ते 4 जणांना पुरेल ह्या प्रमाणात करते आहे। तुम्हाला किती जणांसाठी भाजी करायची त्यानुसार इथे वाटणाचं प्रमाण वापरायचं। आता इथे 3 ते 4 जणांसाठी करायची म्हणून मी 1 ते 1.5 चमचा वाटण घेतले आणि त्यासाठी मला एक साधारण 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे। 1.5 ग्लास पाण्यामध्ये बटाटेही चांगले शिजतात, प्लस ही भाजी जास्त घट्टही होत नाही किंवा अगदी पातळसरही होत नाही। तर असं हे वाटण वापरून आपण इथे मस्त अशी तर्रीदार बटाट्याची भाजी तयार केलेली आहे। तर तुम्ही पण अशा प्रकारे वाटण नक्कीच करून ठेवा। तुमचा जो स्वयंपाकाचा वेळ आहे तो नक्कीच वाचेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।